खरंच आपल्या देशाची लोकशाही ही धोक्यात आहे का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि 60 उमेदवार असे आहेत का ज्यांनी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढली नाही आणि ते बिनविरोध जिंकले आहे. आपल्या EVM मशीनवर नोटाचं बटन असताना, म्हणजे लोकांसाठी, मतदारांसाठी नन ऑफ द ॲबोचं ऑप्शन असताना असे उमेदवार बिनविरोध जिंकूच कसे शकतात? आणि एकच आपल्याकडे हक्क आहे लोकशाहीमध्ये, 5 वर्षातून एकदा मतदान करण्याचा. तो हक्कसुद्धा आपल्याकडून हिरावून घेतला जात आहे. आणि काही लोक खुश होतील, अरे वा वा वा, किती छान झालं, आता आम्हाला त्रास नको, मतदान करायला पण जाण्याची गरज नाही आहे, बिनविरोध निवडणुका होत आहेत. हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे. आता पुढचा काळ असा येणार आहे, विधानसभा, लोकसभेमध्ये सुद्धा बिनविरोधच होणार आणि मतदारांना मतदान करायला घरीच बसावं लागेल. मतदान करायसाठी जाण्याची गरजच पडणार नाही, कारण लोकशाही संपणार आहे, हुकुमशाही येणार आहे. आणि जे 1000 रुपये म्हणजे दिवसाला तुम्हाला जे 54 पैसे मिळत होते, ते पण आता तुम्हाला मिळणार नाही आहे. लक्षात ठेवा.